नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना। आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि स्किप न करता पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। असो तर आता हे गेले होते 7:30 वाजता, त्यांचा डब्बा बनवून दिला, कोबीची भाजी आणि पोळी। तर आणि आता मी काढले होते कपडे धुवायसाठी। तर आज ब्लँकेट आणि वाकड हे धुणार आहे आणि दीपक आला होता, तर त्याचे पण कपडे धुवायचे होते। त्यामुळे पहिले मग ब्लँकेट आणि वाकड पाण्यामध्ये भिजत घातले निरमा टाकून, आणि त्यानंतर मग पूर्ण कपडे भिजत घातले। आणि कोणतेही कपडे भिजत घालताना वेगवेगळे घालायचे, कलरचे कपडे वेगळे, सफेद पांढरे कपडे वेगळे, आणि वाकड आपल्या ब्लँकेट, चादर हे आपले वेगवेगळ्या बाल्टीमध्ये टाकायचे। कारण एखादाच जर टाकले तर एकमेकाचा मड एकमेकाला डिगतो, आणि कलरफुल जर असेल तर एखाद्या कपड्याचा कलर जर जाणारा असेल कपडा, तर त्याचा कलर पण दुसऱ्या कपड्याला लागतो। त्यामुळे मग कलरचे कपडे वेगळे घालायचे आणि आपले साधे कपडे वेगळे घालायचे भिजत। तर आणि जास्त वेळ पण भिजत नाही घालायचे। अशा प्रकारे मग मी ब्लँकेट आणि वाकड बकेटमध्ये आणि टबमध्ये भिजत घातले होते। आणि आता दीपकचे कपडे, तो आला होता नागपूरवरून, तर त्याने कपडे धुवायसाठी आणले होते, तर मग त्याचे पण कपडे भिजत घातले। आणि आज 2 बाल्ट्या कपडे होते धुवायचे, त्यामुळे मग आता कपडे भिजत घालून थोडा वेळ राहू दिले आणि आता कपडे धुवायसाठी घेतले। तर मी आज मशीन माझी जाम झाली आहे, खाऱ्या पाण्याने लवकरच खराब होते मशीन, पण माझ्या मशीनला पण खूप दिवस झाले, त्यामुळे मग आता आज हातानंच पूर्ण वाकड आणि ब्लँकेट धुवून टाकलाय। आणि गोट्यावरनं असा गोटा जर असला मोठा छान धुवायसाठी कपडे, तर लवकर धुवून पण होतात आणि छान वाटतं धुवायला। आणि मला हातानेच कपडे धुवायला आवडतं, त्यामुळे मग वाकड आणि ब्लँकेट मी हातानेच अशा पद्धतीने धुवून घेतले। तर आता वाकड धुवून झाले होते, आणि ब्लँकेटला जेव्हा आपण पिळतो तेव्हा 3-4 पाण्याने पिळायचं, कारण आपल्याला एकटं जर असलं तर ब्लँकेट काही आपल्याच्याने पिळणं होत नाही। त्यामुळे मग 3-4 पाण्यामध्ये चांगलं बुडवायचं आणि पाणी निथळू द्यायचं, आणि त्यानंतरच मग मशीनला सुकवून घ्यायचं। नाहीतर मग असंही वाळत टाकलं तरी चालते, कारण आता ऊन खूप आहे त्यामुळे लवकर वाळून जाते। तर मग मी हे पूर्ण कपडे मशीनला सुकवणार आहे आणि त्यानंतर मग वाळत घालणार आहे। अशा पद्धतीने पूर्ण कपडे धुवून टाकले, पूर्ण म्हणजे फक्त आता ब्लँकेट आणि वाकडच धुतल्या होत्या, आणि दीपकचे कपडे पूर्ण धुवायचेच होते। बघा, बाल्टी भरूनच आहे त्याच्या कपड्याची। जोपर्यंत ब्लँकेटचं पाणी चांगलं निघत नाही, म्हणजे आपण पिळतो तेव्हा, आत्ता तरी 3-4दा पिळलं मी ब्लँकेट, तेव्हा कुठं आत्ता थोडं बरं पाणी निघायला लागलं। कारण एवढं ब्लँकेट काय आपल्याच्याने गोट्यावर पण आपटणं होत नाही, आणि मशीनमध्ये जरी धुतलं तरी काळं पाणी पूर्ण निघून जाते, आणि मग सुकून पण त्यामध्येच होते। तर मी हातानेच धुते, त्यामुळे मग 3-4 पाण्याने छान ब्लँकेट पिळून टाकलं, आणि त्यानंतर मग मशीनमध्ये सुकवून घेतलं। आणि आता हे कपडे वाळत घातले, आणि आता बकेटमधले कपडे पुन्हा धुवायचेच होते। तर अशा पद्धतीने मी माझे पूर्ण कपडे धुवून घेतले, पहिले हे धुतले आणि त्यानंतर मग बकेटमधले कपडे धुवून घेतले। आणि आता मुलांसाठी मी स्वयंपाक बनवायचाच होता, तर कपडे वाळत घातल्यानंतर मग आता मी आंघोळ करून घेतली, आणि त्यानंतर मग देवपूजा पहिले करून घेतली। आणि आता मी बनवणार आहे मुलांसाठी दोशी। तर त्यासाठी मी आदल्या दिवशीचं दोशाचं भिजत घातलं होतं, संध्याकाळी बारीक करून ठेवलं, आणि आता उन्हाळा असल्यामुळे पीठ हे लवकर आंबतं, त्यामुळे
मग सकाळी पुन्हा ते बॅटर सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण जास्त आंबलं तर मग ते डोसे राव किंवा इडली राव जास्त आंबट लागतात, त्यामुळे मग सकाळी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि आता सगळे कामं झाले आहे माझे आणि आता वाजले होते 12. तर आता घेतले डोसे बनवायसाठी. तर त्यासाठी पहिले शेंगदाण्याची चटणी बनवून घेणार आहे. मी आधी पण तुम्हाला डोसे मी कशा पद्धतीने बनवते ते आधी शेअर केलं आहे मी. तर आता थोडक्यात म्हणजे काहीच दाखवणार नाही, फक्त बनवताना दाखवणार आहे. तर हे बॅटर अशा पद्धतीने झालं होतं आणि छान आंबलं होतं. आणि आता शेंगदाण्याची चटणी, आलूची भाजी हे बनवून घेतलं आणि त्यानंतर आता डोसे बनवून घेणार आहे आणि मुलांना खायसाठी देणार आहे. कारण पुन्हा हे झालं, डोसे करून झाले की मला पुन्हा मिरची पण साफ करायची आहे. त्यामुळे उन्हाळ्याची काही ना काही कामं असतात. पुन्हा माझे वाळवणाचे पदार्थ पण करायचे आहे, पण आता त्यासाठी वेळ मिळत नाही, कारण घरचे कामं झाले की लगेच दुकानात जावं लागतं. त्यामुळे मग आता एक एक पदार्थ सकाळी लवकर करत जाईल, ते तुमच्यासोबत शेअर करीलच कशा पद्धतीने करते ते. तर आता मी डोसे बनवून घेतले आणि मुलांना खायसाठी दिले आणि छान झाले होते डोसे पण. आणि हा तवा माझा लोखंडाचाच आहे आणि छान बनतात या तव्यावर डोसे आणि छान झाली होती क्रिस्पी. चटणी पण छान झाली होती आणि आलूची भाजी पण छान झाली होती, मुलांना खूप आवडले. तर अशा पद्धतीने पूर्ण डोसे म्हणजे पूर्ण म्हणजे मुलांना सगळ्यांचं खाऊन झालं, सासूबाईचं, मुलांचं, देवांश, भूषण, दीपक, वैष्णवी यांचं सगळ्यांचं खाऊन झालं. आणि आता सगळा पसारा आवरायचा होता, गॅस ओट्यावर सगळा पसारा पडला होता, तो आवरून घेतला. भांडे जमा करून ठेवून दिले, कारण माझ्याकडे भांडेवाल्या ताई आहे. तर मग भांडे बाहेर पूर्ण काढून ठेवले, गॅस ओटा छान पुसून टाकला. आणि आता मला करायची होती मिरची साफ. तर मी मिरची घेतली होती, 3 किलोच घेतली होती यावर्षी, कारण मागच्या वर्षी 4 किलो मिरची घेतली. तर आत्तापर्यंत तिखट बरोबर झालं माझं आणि आता संपत आलं आहे तिखट, त्यामुळे आता पुन्हा घेईल 1-2 किलो. परंतु सध्या 3च किलो मिरची घेतली होती आणि छान आहे मिरची, कारण मी थोडं तिखट लावून पाहिलं मिक्सरवर. तर आणि ते भाजीमध्ये वापरलं पण कलर खूप आहे याला, लाल लाल, पण छान आहे. अशी खूप तिखट पण नाही आणि चांगलं आहे, चवीला पण तिखट आहे. आता अशा पद्धतीने बसली आहे मिरची काढायसाठी, कारण सासूबाई पण गावाला गेल्या होत्या, त्या आल्या आहे, पण त्यांची आंघोळ वगैरे व्हायची होती पूर्ण. त्यामुळे मग आता मी 2 टोपले मिरची काढून घेतली आणि त्यानंतर आल्या त्या. तर 1 टोपलं टाकलं होतं आणि हे 1 टोपलं काढून झालं होतं माझं. आणि आता आले सासूबाई, तर त्यांनी पण आता एवढे राहिले होते मिरची माझी बाकी, तर त्यांनी पण मला मदत केली मिरची काढण्यासाठी. आणि मिरची काढून झाल्यानंतर बघा एवढा सारा कचरा निघाला आहे आणि फक्त बी थोडंसंच निघालं आहे. आणि हा जुडा मिरचा तुम्ही पाहिला आहे का? मी वांगं, केळं हे पाहिले आहे, जुडे टमाटर पण पाहिले आहे, परंतु मिरचा अजून नव्हता पाला पण जुड्या मिरचा होता तो. आणि अशा पद्धतीने पूर्ण मिरची छान भरून ठेवून दिली. आणि हा व्हिडिओ आहे कालचा. तर काल आम्ही लग्नाला गेलो होतो वरोऱ्याला. तर हे मंगल कार्यालय आहे आलिशान, नावाप्रमाणेच मंगल कार्यालय पण आहे, कारण खूप छान आहे. खूप मोठा प्रशस्त हॉल आहे, जेवणाचा हॉल वेगळा आहे आणि फोटो काढण्यासाठी पण त्यांनी वेगळी सजावट दिली आहे. आणि खूप छान आहे मंगल कार्यालय. तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून मी थोडा व्हिडिओ शूट केला आहे, काहीही शूट केलं नाही बाकी जातांचं. परंतु मी, हिमा, सासूबाई आणि बापूजी आम्ही 4 जण गेलो होतो. आणि हे आधीच गेले होते 2 व्हीलरने, कारण यांना खूप घाई असते कुठे जाण्याची, कारण उशिरा जाता येत नाही यांना, बिलकुल उशिरा गेलेला आवडत नाही. आणि आम्हाला उशिराच होतो नेहमी जाण्यासाठी कुठे, म्हणून ते आधीच गेले होते, तुम्ही या म्हणे मागून. आणि मग आम्ही मागून गाडीने गेलो आणि अशा पद्धतीने लग्न सोहळा पण पार पडला. आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.